श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो जर तुम्ही आंघोळ करताना लघवी करता किंवा तुम्हालाही अचानक आंघोळ करताना लघवी लागते तर हे कोणत्या तरी गंभीर आजाराचे लक्षण तर नाही ना. हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. बघतो अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की आंघोळ करताना लघवी करणे योग्य आहे की नाही. असे केल्याने कुठला गंभीर आजार आपल्यावर हावी होत तर नाही आहे ना. हे सर्व आपण या व्हिडिओत जाणून घेऊयात. पण या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तुम्हाला हे सांगू इच्छितोय की यात लाजण्यासारखी काही गोष्ट नाही. कारण लघवी सगळ्यांनाच लागते. मग तो छोटा मुलगा असो, एखादी महिला असो किंवा पुरुष असो, सर्वांनाच लघवी लागते. संस्कृत भाषेत आपण याला लघुशंका असे म्हणतो. पहा, यासाठी काही नियम आहेत जे तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. तर शेवटी नियम काय सांगतात? आपण आंघोळ करताना लघवी करावी की करू नये? बघा, ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. अनेकदा आपण या गोष्टींना छोटी समजून दुर्लक्षित करतो आणि त्यानंतर आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जे स्त्री पुरुष आजवर ही चूक करत आहेत त्यांनी आता सावध होणे गरजेचे आहे. कारण अशा छोट्या छोट्या चुका अनेकदा आपल्या जीवनात अडचणी निर्माण करतात, दुःख वाढवतात आणि कुठेतरी रोगव्याधी वाढवू लागतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या जीवलगांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तेही या चुकीपासून वाचू शकतील. बघतो तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा तुम्ही आंघोळ करायला जाता किंवा स्नान करायला जाता तेव्हा अचानक तुम्हाला लघवी लागते. मग तुम्ही आधीच लघवी करून स्नानाला गेला असलात तरी कुठेतरी आंघोळ करताना पुन्हा लघवी लागतेच. म्हणजेच एका अर्थाने तुम्ही म्हणू शकता की हो, आता आपल्याला लघवी लागणार आहे. तर मग आंघोळ करताना लघवी लागणे हे कुठल्या तरी आजाराचे लक्षण आहे का? आंघोळ करताना असे करणे बरोबर आहे की चुकीचे? सर्वप्रथम तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितोय की जर आंघोळ करताना तुम्हालाही लघवी लागली तर ही काही आजाराची गोष्ट नाही. कारण हे फक्त तुम्ही तुमच्या शरीराला तसे सवयीचे करून ठेवलेले आहे. साध्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही ती एक सवय बनवलेली आहे. म्हणूनच जेव्हा आंघोळ करताना लघवी लागेल तेव्हा घाबरण्याचे काही कारण नाही. कारण हा आजार नाही, ही केवळ एक सवय आहे जी काही लोकांमध्ये तयार होते. त्यामुळे आपण आंघोळ करायला गेलो आणि मध्येच लघवी लागली तर त्यात काही चुकीचे नाही. परंतु ज्या ठिकाणी आपण स्नान करतो ते ठिकाण आपल्या शास्त्रांच्या अनुसार अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे, स्वच्छतेचे ठिकाण मानले गेलेले आहे. म्हणून ही गोष्ट केवळ एका व्यक्तीसाठीच नाही तर सर्व महिलांसाठी, सर्व पुरुषांसाठी आणि सर्व मुलांसाठी आहे. यात लाजण्यासारखी काहीही नाही. आता तुम्ही ही गोष्ट मुख्यत्वे करून लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा तुम्ही स्नान करायला जाता आणि तुम्हाला लघवी लागते तेव्हा अशा परिस्थितीत तुम्ही लघवीला जावे का नाही हे मी तुम्हाला इथे स्पष्ट करून सांगतोय. आणि इथे आपल्याकडून सर्वात मोठी चूक होते, ज्याचे परिणाम आपल्याला शरीरावर आजारांच्या रूपाने सहन करावे लागतात. आपल्या जीवनात इतरही अनेक दुःख येऊ लागतात. अनेक प्रकारच्या अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. कारण आपण स्नान करतो ते आपल्या शरीराची शुद्धी करण्यासाठी. आणि जर शुद्धतेच्या ठिकाणीच आपण लघवी केली तर आपण निश्चितच चूक करतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हे मी असे का म्हणतोय? तर जिथे आपण स्नान करतो त्या ठिकाणी आपण आपल्या शरीराची स्वच्छता करतो, म्हणजेच शरीराला स्वच्छ करतो. आणि जर आंघोळ करताना कोणी लघवी केली तर ती पाण्यात मिसळते. आणि जर स्नानगृह व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर मूत्राचे अंश त्या पाण्यात राहतात. बघा, गरम पाण्यात युरिया आणि अमोनिया हे घटक अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मिसळतात. आणि आंघोळ करताना हे घटक तुमच्या त्वचेशी संपर्कात आले तर तुम्हाला त्वचारोग होऊ शकतात, जसे की डाग, खाज, खुजली किंवा त्वचेची जळजळ. याशिवाय आपल्या भारतीय संस्कृतीत स्वच्छतेला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे. शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे की स्नान ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे जी आपल्या मन आणि शरीराला पवित्र करण्यासाठी केली जाते. म्हणजेच आपण जेव्हा स्नान करतो तेव्हा ते मनाला पवित्र करण्यासाठी आणि शरीराला शुद्ध करण्यासाठीच करतो. आणि अशावेळी जर आपण स्नान करताना मलमूत्र विसर्जन केले तर ते कुठेतरी अशुद्धतेचे प्रतीक ठरते. म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण स्नानाला जाता तेव्हा त्यावेळी ना तुम्ही लघवी करावी ना शौच करावी. कारण स्नानाच्या दरम्यान अशी प्रक्रिया अशुद्ध मानली जाते आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही ही अपवित्र मानली गेलेली आहे. शास्त्र आणि धार्मिक मान्यतांच्या अनुसार स्नानगृह हे स्वच्छता व सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले गेलेले आहे. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी लघवी केली तर तुम्ही नकळतपणे नकारात्मकतेला आमंत्रण देत आहात. म्हणूनच आंघोळ करताना कधीही लघवी करू नये. बघतो मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की आंघोळीपूर्वी किती वेळ आधी लघवी करावी आणि आंघोळीनंतर किती वेळाने लघवी करावी. तर चला सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊयात की आपण स्नान करत आहोत आणि त्यावेळी जर आपल्याला लघवी लागली तर अशा स्थितीत आपल्याला काय करायला हवे. तर बघा बघतो, सर्वप्रथम तुम्ही ही सवय विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर
ही सवय तुम्ही आंघोळ करताना अजिबात ठेवू नये. पण जेव्हा कधी तुम्ही आंघोळ करत आहात आणि तुम्हाला लघवी लागली तर ती थांबवली पाहिजे. म्हणजेच ती कंट्रोल केली पाहिजे. असे नाही की जसेच लघवी लागली आणि तुम्ही लगेचच केली. नाही. कारण जर तुम्ही असे केले तर मग दुसऱ्या दिवशी आंघोळ करतानाही तुम्हाला लघवी लागेल आणि त्यानंतरच्या दिवशीही असेच होईल. हळूहळू ही गोष्ट तुमची रोजची सवय होईल आणि एक दिवस असा येईल की आंघोळ करताना लघवी करण्याची ही तुमची पक्की सवय होईल. अनेक लोकांची ही सवय असतेच की ते आंघोळ करताना नक्की लघवी करतात आणि मग त्यानंतर शरीरात अनेक प्रकारचे आजार निर्माण होऊ लागतात. तसेच त्यांच्या जीवनात सुद्धा विविध अडचणी निर्माण होऊ लागतात. या छोट्याशा चुकीमुळे, कारण ही अशी कृती आहे ज्याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही, पण तुम्ही या छोट्या गोष्टींकडे नक्की लक्ष दिले पाहिजे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही स्नान करायला जाता तेव्हा त्यावेळी तुम्ही तुमच्या लघवीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यावेळी लघवी अजिबात करू नये. तर हो बघतो, कदाचित तुम्हाला 2-3 दिवस त्रास होईल, 4-5 दिवस त्रास होईल, 6-7 दिवस त्रास होईल किंवा 10 दिवस सुद्धा त्रास होईल. पण त्यानंतर हळूहळू तुमचे शरीर समजून जाईल की यावेळी लघवी करायची नाही. मग काही दिवसांनी तुम्हाला हा त्रास जाणवणार सुद्धा नाही. पण सुरुवातीला नक्कीच थोडासा त्रास होईल. कारण आंघोळ करताना अचानक तुम्हाला जाणवेल की खूप जोराने लघवी लागलेली आहे. तेव्हा अशावेळी तुम्ही थोडेसे कंट्रोल केले पाहिजे. काही दिवस जसे तुम्ही नियंत्रण ठेवाल तसे ही सवय हळूहळू सुटायला लागेल आणि मग तुमची नवी सवय तयार होईल की आंघोळ करताना लघवी करायचीच नाही. म्हणूनच बघतो, आंघोळ करताना कधीही लघवी करू नये. कारण असे केल्याने आपल्या शरीरात रोग आणि आजार वाढतात. त्याचबरोबर आपल्या जीवनातील दुःख आणि अडचणीही सतत वाढत जातात. कारण ही गोष्ट वास्तुशास्त्रातही सांगितली गेलेली आहे. आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रश्नाबद्दल, की नक्की आंघोळीच्या किती वेळानंतर लघवी करावी आणि आंघोळीपूर्वी किती वेळ आधी लघवी करावी, हे जाणून घेणे खूप अत्यंत आवश्यक आहे बघतो. तर पहा, जेव्हा तुम्ही स्नान करायला जाणार असाल तेव्हा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की किमान अर्धा तास आधी बाथरूमला जावे. म्हणजेच तुम्ही आंघोळीपूर्वी अर्धा तास आधी लघवी केली पाहिजे. यात काहीच अडचण नाही. तुम्ही आंघोळीच्या अर्धा तास आधी बाथरूमला जाऊ शकता. पण जेव्हा आंघोळ करायला सुरुवात करता तेव्हापासून पुढील अर्धा तास तुम्ही लघवीला जाऊ नये. कारण हे तुमच्या शरीरासाठी चांगले राहते आणि तुमच्यासाठीही योग्य ठरते. त्याचप्रमाणे जसे तुम्हाला आंघोळीपूर्वी अर्धा तास आधी बाथरूमला जावे लागते, तसेच आंघोळ झाल्यानंतर किमान अर्धा तास थांबून मगच लघवीला जावे. म्हणजे आंघोळ करण्यापूर्वी आणि आंघोळ केल्यानंतर तुम्ही किमान अर्धा तास तरी लघवीला जाऊ नये. त्याहून अधिक वेळ थांबू शकता, हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजेच उत्तर स्पष्ट आहे. तुम्ही आंघोळीच्या अर्धा तास आधी आणि आंघोळीच्या अर्धा तासानंतर या दरम्यान लघवीला जाऊ नये. आता प्रश्न असा येतो की आपण जर आंघोळ करताना लघवी केली तर त्याने शरीरात काही आजार होऊ शकतात का? तर उत्तर आहे हो. जर तुम्ही रोजच आंघोळ करताना लघवी करत असाल तर शरीरात कुठेतरी आजार होण्याची शक्यता वाढते. जर तुम्हाला आंघोळीच्या वेळी लघवी लागली तर तो आजार नाही, पण जर तुम्ही ती सवय बदलत नाही तर मात्र पुढे जाऊन शरीरात आजार निर्माण होऊ शकतात. हे शरीरासाठीही चांगले नाही आणि आपल्या जीवनासाठीही चांगले नाही. आंघोळ करताना लघवी केल्याने अनेक परिणाम होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही आंघोळ करायला जाता आणि जर त्यावेळी लघवीची तीव्र इच्छा झाली तर स्वतःवर नियंत्रण ठेवा. तुम्ही आंघोळीच्या अर्धा तास आधी जाऊ शकता किंवा आंघोळीच्या अर्ध्या तासानंतर जाऊ शकता, पण या दरम्यान कधीही लघवीला जाऊ नका. असे केल्याने तुम्ही निरोगी राहाल आणि तुमच्या जीवनात दुःख किंवा अडचणी येणार नाही. म्हणून तुम्ही या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे की आंघोळ करताना कधीही लघवी करू नये. याशिवाय जर तुम्ही एखाद्या पवित्र नदीत स्नान करायला गेला असाल तर तिथेही ही चूक अजिबात करू नका. समजा तुम्ही एखाद्या पवित्र नदीत स्नान करायला गेला आहात आणि त्यावेळी तुम्हाला लघवी लागल्यासारखे वाटू लागले, अनुभव येऊ लागला, तर अशा स्थितीत तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे. जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलात नाही तर कुठेतरी तुम्ही पापाचे भागीदार होऊ शकता. ही गोष्ट त्यांच्यासाठी आहे जे पवित्र नदीत स्नान करायला जातात. म्हणून जेव्हा कधी तुम्ही एखाद्या पवित्र नदीत स्नान करायला जाल तेव्हा अशावेळी तुमच्या मनावर पूर्ण नियंत्रण ठेवले पाहिजे. असे अजिबात करू नका की तिथेच तुम्ही बाथरूम केले. अशी चूक करू नका. कारण नद्या या देवी स्वरूपच मानल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे ही चूक तुम्ही शक्यतो टाळावी. तर बघतो, ही गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे की ही माहिती केवळ एका व्यक्तीसाठी, एका स्त्रीसाठी किंवा एका मुलासाठी नाही, तर सर्वांसाठी आहे. ज्यांनीही कधी चूक केली असेल त्यांनी आपल्या या चुकीत सुधारणा नक्कीच करावी. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.